वरती आमच्या बहिरबावाडीचा तलाव 1952 ते 55 मध्ये पूर्ण झाला आहे। तर त्याचा सांडवा इथं आहे पुढं। ही त्याची शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी जाऊ नये म्हणून त्याची संरक्षण भिंत आहे। पण इथं असा आता प्रॉब्लेम झाला आहे, 1952 सालापासून इथं पाणी वाहून इथं पूर्ण खड्डा पडला आहे। इथं खड्डा पडल्यामुळे पाऊस आल्यानंतर एका जाग्यावरूनच पाणी वाहते। त्याच्यामुळे सांडव्यात पाणी पडल्यानंतर हा रस्ता 2-3 महिने पूर्ण बंद राहतो। तर आमचं बहिरबावाडी गाव पूर्ण या रस्त्याहून इथं 100 मताची शेळके वस्ती आहे, इथं एक यादव वस्ती आहे, पूर्ण दिघेथळ आहे, तिकडं तांदळ यादव वस्ती आहे, म्हणजे आमचं निमगाव इकडं आहे। याच्यावरून आमच्या बहिरबावाडीच्या मंदिराला पाया पडण्यासाठी गायखरवाडी लेखोरील माणसं येतात। तळ भरल्यामुळे एवढा त्यांना मार्ग आहे। त्याच्यामुळे मी लोकांची आम्हाला मागणी वाढली होती का हा इथला पूल झाला पाहिजे। त्याच्यामुळे मी काल परवा आज सकाळी पाटबंधाऱ्याच्या विभाग अधिकाऱ्यांना फोन केला, शेळके साहेबांना फोन केला होता। ते म्हणले हे अर्जंट पूल करून देऊ। तरीसुद्धा मी आज इथं बातमी करत आहे आणि आपल्या भरवावरून रस्ता, ट्रॅक्टर, इतर सर्व वाहनं येत आहेत। त्याच्यामुळे ह्या सांडव्याच्या साईडचा भराव इतका तिथं एवढा खड्डा पडला आहे, तिथे भराव कधी फुटेल सांगता येत नाही। त्याच्यामुळे ह्या ज्याची जबाबदारी असेल त्याला मी विनंती करतो, भरवा खालून रस्ता आहे पण तिथं झाडं झुडपं आल्यामुळे एका निम्म्या इकडं निम्मा भराव तिकडं, तिथं एका जागेवरून पाणी तलावाचं पाणी पाझरून सुटलं आहे। तिथं एक रोड क्रॉस होत आहे, तिथं 2-3 पाईप टाकायची गरज आहे। तो रस्ता अर्जंट 1 महिन्याच्या आत करून घ्या आणि खालचा रस्ता व्यवस्थित चालू करून द्या, झाडं झुडपं काढा। एकदम आता मी पाहणी केली व्यवस्थित रस्ता आहे, फक्त पाण्यामुळे अडचण येत आहे, कडेने झाडं झुडपं असल्यामुळे अडचण येत आहे। त्याच्यामुळे सर्व वाहनं वरून जात आहेत। वाहनं वरून गेल्यामुळे भरवा व मध्ये इतकी एवढाला खड्डे पडले आहेत आणि ह्या सांडव्याची बाजू असं वरंगळाचे वाहनं येत असल्यामुळे सर्व भराव वाहून चालला आहे। त्याच्यामुळे मी पाटबंधाऱ्याच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती पहिल्या वेळेस विनंती करतो, दुसरा व्हिडिओ माझा 1 महिन्यानंतर येईल, त्यावेळेस मी विनंती करणार नाही। त्यावेळेस मी तुम्ही हे रस्ता बरवाज खालचा रस्ता पुरा नाही झाला, वरचा रस्ता बंद नाही केला, वरचा रस्ता बंद कधी करायचा, हा रस्ता इतका एकदम सुपर केल्यानंतर वरचा रस्ता बंद करायचा, म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा कुठली अडचण येऊ नये। मी शेतकऱ्यांचा राजा माणूस आहे, मी शेतकऱ्यांच्या विरुद्ध अजिबात नाही। खर्चा रस्ता आधी पुरा करा, नंतर वरचा बंद करा। वरचं बंद नसला करायचा तुम्हाला तर वरून असं मुरुम शाप प्लेन करून रस्ता चालू करा। त्या सांडव्याच्या साईडला मुरुम भरून असा खड्डे सगळं बुजून ते सुद्धा चालू राहून द्या। आणि इथं पुलाची अत्यंत गरज आहे। जर हा पूल तुम्ही नाही बांधला तर ही सांडव्याची भिंत कधी पडू शकते आणि ही भिंत पडल्यानंतर सुखदेव तोरडमल, संजय तोरडमल यांच्या वावरात पाणी जाऊन हे कधी वाहून जाऊ शकते। त्याच्यामुळे मला लोकांनी बरीच मागणी केली आहे का हा रस्ता इथे पूल होणे 100% गरजेचे आहे। त्याच्यामुळे मी अधिकाऱ्याला फोन केलते, अधिकारी करतो म्हणलेत, तरी सुद्धा मी आज व्हिडिओ करतो आणि ही बातमी लावतो। आणि जर बातमी लावून 1 महिन्यात सांडव्या बरवाच्या खालचा रस्ता नाही झाल्यास तर तुमच्या जिथे ऑफिस असेल तिथं तुमच्या ऑफिसला मी उपोषण नाही करणार, कपडे काढून आंदोलन करणार। हे कसे कपडे काढतो तुम्हाला सांगतो, हे असे कपडे काढून आंदोलन करणार, हे असे कपडे काढून आंदोलन करणार, बनेल काढणार, फक्त पायजमा ठेवणार, पण 100% हा रस्ता, ही पूल बरवाच्या खालचा रस्ता मी करून घेणार। असं मी तुम्हाला पहिला व्हिडिओ तुम्हाला मी विनंती करतो, हा रस्ता, हे पूल, ते बरवाचा रस्ता, खालचा रस्ता होणे 100% गरज आहे। आज 1.25 थर सांडव्याचं पाणी कमी झालं आहे, त्याच्यामुळे इथलं पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे।
हे मागच्या महिन्यात पाहायला पाहिजे होतं तुम्ही. अक्षरशः 2-3 महिने हा रस्ता बंद असतो. त्याच्यामुळे ह्या सर्व आमच्या 1000 मतदानाच्या वस्त्या यांना भैरबावाडी, कर्जत, त्या वारोड मार्गी याला इकडे यावं लागतं, किंवा दत्तोबा लाळगे, उत्तम लाळगे, बबन लाळगे, सुभाष लाळगे यांच्या घरापासून जावं लागतं. तिथं चिखल असतो, तिथं सुद्धा वाहनं जाऊ शकत नाहीत. इथं जर पूल झाला तर ह्या लोकांचा 100% फायदा होणार. पेट्रोलची बचत होणार, डिझेलची बचत होणार. 100% चालू पावसाळा असून द्या, इथून किती पाणी जाऊन द्या, इथं रस्ता व्यवस्थित चालू होईल. फक्त इथं पुलाची गरज आहे. त्याच्यामुळे मी पदाधिकारी विनंती करतो, मी आत्ता जी एवढीच बोललो आहे हे होणं महत्त्वाचं आहे. पहिल्या वेळेस विनंती, दुसऱ्या वेळेस आंदोलन, असं मी तुम्हाला सांगतो. ही आहे आमच्या तलावामधून मांगीच्या तलावात पाणी जाते. हा परवा व आता जवळजवळ 10च्या मोटरीचं पाणी फक्त चाललं आहे. त्याच्यामुळे अधिकाऱ्यांना मी तंबी देतो, विनंती करतो, तंबी देतो. मला हा पूल 3 महिने तरी तयार करून पाहिजे, किंवा येत्या पावसाळ्यात हा पूल मला पाहिजे. पण आता 1 महिन्याच्या आतमध्ये सांडव्याच्या त्या भरवाच्या खालचा रस्ता करून अर्जंट पाहिजे, असं मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला सांगितलं मी आता कपडे काढून आंदोलन करीन, कपडे काढून करीनच, पण अजून वेगळं आंदोलन करीन. ते मी सांगू शकत नाही मी काय करीन ती, मी काही करीत असतो. पण मला या शेतकऱ्यांचं काम होणं गरजेचं आहे. आमचं 1000 इकडं 1000 आमचं या इकडं मतदान आहे. मग ह्याची मला गरज आहे का नाही? त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, तुम्हाला सुट्टी देणार नाही. जय शिवराय, जय भीम, जय मातंग समाज, सत्यमेव जयते, जय मल्हार, जय शिवाजी महाराज. हा रस्ता पाऊस पडेपर्यंत पूल हा तयार करून पाहिजे, आणि भरवाच्या खालचा रस्ता 1 महिन्याच्या आत पाहिजे, अशी तुम्हाला तंबी देतो. नाहीतर तुम्हाला पुन्हा सुट्टी देणार नाही मी. परत सत्यमेव जयते.